नमस्कार, सुखी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते। उद्या आहे दीप अमावस्या, त्याचबरोबर गुरुपुष्यामृत योग देखील आहे। गुरुवारी पुष्य नक्षत्र आल्यामुळे हा जो योग आहे तो तयार होत असतो। हा जो योग आहे तो दुर्मिळ आहे, त्यामुळे या दिवशी आपण जर काही सेवा केल्या, काही उपाय केले तर ते अत्यंत प्रभावी ठरतात। जेणेकरून नेहमी लक्ष्मीचा वास राहावा यासाठी मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे, तर ते तुम्ही करायचे आहेत। यामुळे तुमच्या घरामध्ये नेहमीच आनंद राहणार आहे, त्याचबरोबर लक्ष्मीचा वास देखील राहणार आहे। तर आपण हळद घ्यायची आहे, त्यामध्ये गुलाबजल किंवा गोमूत्र टाकायचं आहे किंवा गंगाजल टाकून त्याची एक अशी पेस्ट बनवायची आहे आणि त्या हळदीच्या पेस्टने आपण मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढायचं आहे। त्यानंतर त्या स्वस्तिकचं हळदी कुंकू लावून त्याचबरोबर धूप दीप लावून पूजन करायचं आहे। यामुळे काय होतं, आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्तीचा अजिबात शिरकाव होत नाही। त्याचबरोबर आपला जो गुरुग्रह आहे तो देखील बळकट होतो, त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अडचणी वगैरे येत नाहीत। त्यानंतर आपल्या किचन घरामध्ये देखील आपण एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे, म्हणजे किचनच्या भिंतीवरती गॅसच्या पाठीमागची जी भिंत आहे तिथं आपण स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याचं देखील पूजन करून घ्यायचं आहे। आपल्या किचनमध्ये अन्नपूर्णा मातेचा नेहमी वास असतो। आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमी भासू नये, त्याचबरोबर लक्ष्मीचा नेहमी वास राहावा यासाठी आपण ही पूजा उद्याच्या दिवशी करायची आहे। अत्यंत साधी सोपी ही सेवा तुम्ही नक्की करा आणि तुमच्या घरामध्ये खूप सारे बदल आजमावून पहा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।